मागील 2 ते 3 दिवसांपासून पुणे शहरात तुफान पाऊस पाहायला मिळाला आणि त्यामुळेच पुणे शहरातले महत्त्वाचे असणारा बाबा भिडे पूल असेल, त्यासोबतच टिळक पूल असेल, हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। मात्र आता पुन्हा एकदा हे पूल जे आहे, हा जो टिळक पूल आहे तो वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला आहे। आपण आता या टिळक पुलावरच आहोत। पुणे शहरातल्या अनेक भागांमध्ये खरं तर ये जा करण्यासाठी हा महत्त्वाचा पूल मानला जातो आणि हाच पूल काल बंद ठेवण्यात आला होता। त्यामुळे जे पर्यायी मार्ग आहेत त्या पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत होती। खडकवासला धरण साखळीमध्ये पाणी जे आहे त्या या पावसामुळे ओव्हरफ्लो जास्त झालेला आणि त्यामुळेच काल 39,000 क्युसेकने पाणी सोडलं गेलं होतं आणि त्यानंतर आज हा विसर्ग 27,000 क्युसेकने सुरू असल्यामुळे पाण्याची पातळी जी आहे ती कमी झालेली आहे आणि त्यामुळेच हा जो टिळक पुलावरचा मार्ग आहे तो वाहतुकीसाठी पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की नदीपात्राचा इकडचा जो रस्ता आहे तिकडे सुद्धा हा मुठा नदीपात्राचा जो पाण्याचा प्रवाह आहे तो तिथपर्यंत गेलेला आहे। त्यामुळे तो पण मार्ग आता वापरता येत नाहीये, वाहतुकीसाठी तो पण बंद आहे। त्यामुळे जे पर्यायी मार्ग आहेत किंवा अंतर्गत रस्ते जे आहेत शहरातले पेठांच्या भागातले, तर तिकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। त्यामुळे जसा पाण्याचा विसर्ग कमी झाला तसा लगेच हा पूल नागरिकांसाठी पुन्हा एकदा खुला करण्यात आलेला आहे। जेएम रोड असेल, फर्ग्युसन कॉलेज रस्ता असेल, यासोबतच पेठांमधले जे विविध रस्ते आहेत तर या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आणि मात्र आता पुन्हा एकदा हा रस्ता सुरू करण्यात आलेला आहे वाहतुकीसाठी। काल संध्याकाळपासून हा पूल बंद करण्यात आला होता आणि पुन्हा एकदा आता हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांना नक्कीच आता आपण पाहिलं तर कुठेतरी वाहतुकीसाठी हा रस्ता खुला करण्यात आल्यामुळे पुणे महानगरपालिकेसमोरचा हा टिळक पूल सुरू करण्यात आल्यामुळे वाहतूक किंवा वाहन चालकांना एक दिलासा मिळालेला पाहायला मिळतो। पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर।